Lesson number 10, Information Communication Technology, the new direction of progress. लक्षात घ्या, ICT याचा लॉंग फॉर्म म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. या लेसनमध्ये आपल्याला ITच्या संदर्भात, ICTच्या संदर्भात, कम्प्युटरच्या संदर्भात सगळे डिटेल्स आपल्याला ह्याच्यामध्ये पाहता येईल. ज्यांचं MKCL थ्रू MSCIT जो कोर्स असतो तो जर कंप्लीट केला असेल तर ह्याच्यातला निम्म्याच्या वर भाग हा समजून जाईल लगेच, इतका सोपा आहे. लक्षात घ्या, या लेसनमध्ये इम्पॉर्टंट कॉम्पोनंट्स ऑफ कम्प्युटर, डिफरंट टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर, इम्पॉर्टन्स ऑफ information communication in science and technology, opportunities in the field of computers. या लेसनमध्ये आपल्याला कम्प्युटरविषयी माहिती तर घ्यायची आहेच, त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे, काय महत्त्वाचं आहे, त्याचे वेगवेगळे जे सॉफ्टवेअरचे प्रकार आहेत ते आपल्याला पाहिजेत. त्याचबरोबर आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे त्याच्यामध्ये कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन हा जो भाग आहे त्याचं काय महत्त्व आहे तेही यात पाहायचं आहे. आणि या फील्डमध्ये, कम्प्युटरच्या फील्डमध्ये वेगवेगळे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. द टर्म इन्फॉर्मेशन communication technology ICT includes communication device and the use of those devices as well as the services provided with their help. म्हणजेच काय, या ICTमध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड होत आहेत, काय काय येत आहे, कशाचा समावेश आहे, तर जे आपण कम्युनिकेशन करण्यासाठी, एकमेकांना संपर्क करण्यासाठी ज्या गोष्टी लागत आहेत त्यामध्ये त्याच्यासाठी संदर्भात अजून लागणाऱ्या जे डिव्हायसेस आहेत, त्याचबरोबर त्याच्यासाठी ज्या सेवा पुरवल्या जातात, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा हार्डवेअरचा पण भाग आला आणि सॉफ्टवेअरचा पण आला, ह्या सगळ्या गोष्टी ICTमध्ये इन्क्लूड होत आहेत. द स्टोअर ऑफ इन्फॉर्मेशन जनरेटेड ड्यू टू द ॲडव्हान्सेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इज इन्क्रीजिंग at a tremendous rate. If we ignore this explosion in information, the knowledge that we have will become outdated. लक्षात घ्या, रोजच्या जीवनामध्ये हे ICT म्हणजे इन्फॉर्मेशन ही वेगवेगळी नवीन नवीन माहिती आपल्याला कळत आहे. लक्षात घ्या, मी ह्याच गोष्टी तुम्हाला थोड्या जनरेशन वाईज सांगते. जेव्हा आमच्या आधीच्या पिढींना कुठलीही गोष्ट समजण्यासाठी किंवा ते बदलण्यासाठी कमीत कमी 5 ते 10 वर्षाचा वेळ जायचा. कारण त्या काळी जेव्हा सिलेबस, आपण अभ्यासक्रमाविषयी बोलूया की तो सिलेबस चेंज होताना त्याच्यामध्ये नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत ते बदल घडण्यासाठी 5-5 ते 10-10 वर्ष बदल व्हायला वेळ लागायचा. कारण ती माहिती लवकर पटकन सगळ्यांभोवती किंवा सगळ्यांनाही समजत नव्हती. आणि त्याच्यानंतरचा आमचा काळ की या काळामध्ये ते बदल लवकरात लवकर व्हायला लागले आणि त्याच्यामध्ये चेंजेस लवकर घडायला लागले. पण इतकं लवकर नव्हतं जे आत्ता घडतंय. तुम्हाला आजकाल कुठलीही माहिती पटकन मोबाईलच्या क्लिकवर लगेच तुम्हाला मिळते. आम्हाला कुठलीही माहिती मिळवायची म्हटलं तर 5-10 पुस्तकं घ्यावं लागायची अभ्यासाचं म्हटलं तर, आणि त्या 5-10 पुस्तकाच्या साह्यानं एखादी डेफिनेशन फाइंड आउट करावं लागत होती. असं कॉलेजमध्ये आमच्या व्हायचं. पण तुम्ही कॉलेजमध्ये जा किंवा आत्ताचाही तुमचा अभ्यासक्रम, प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला एखादी गोष्ट एका ठिकाणी नाही समजली तर ती पाहण्यासाठी, त्याची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला मोबाईल आहेत, वेगवेगळे चॅनल्स आहेत, यूट्यूबचे चॅनल आहेत किंवा काही पुस्तकं आहेत. म्हणजे तुम्हाला ज्ञानाचं भांडार हे कमी नाहीच आहे. ते मिळवण्यासाठी रोज नवीन आणि हे अपडेटेड पाहिजे. लक्षात घ्या, नॉलेज म्हणजे ज्ञान हे अपडेटेड असलं पाहिजे. कारण नाही तर तुम्ही एखादी गोष्ट 5-10 वर्षापूर्वीची वाचली आहे आणि नाही आता असं आहे, जनगणना एवढी झालेली आहे, अरे पण आता नवीन होणार आहे आणि वाढलेली असणारच आहे संख्या, हे म्हणजे जे जुनं आहे ते नुसतं सांगून उपयोग नाही. तर ते आपण आउटडेटेड होऊ किंवा आपण जुन्या ह्याच्यात जाऊया
त्याच्यामुळे ही रोजची जी माहिती आहे ती भांडार खूप अगणित आहे. म्हणजे विस्फोटक असं आहे की भरपूर आहे त्याचं. ते वाचेल तितकं कमी आहे. हाऊ इज इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इम्पॉर्टंट फॉर डीलिंग विथ द एक्सप्लोजन ऑफ इन्फॉर्मेशन. लक्षात घ्या, ह्याच्याशी आपण कशा पद्धतीने त्याला महत्त्व देऊन कसं करायचं आहे. डिव्हायसेस यूज्ड इन इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. लक्षात घ्या, मी प्रत्येक वेळेस इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणण्यापेक्षा ICT असा शॉर्ट फॉर्म वापरेन. लक्षात घ्या, त्याची यूज्ड असलेले डिव्हायसेस कुठले आहेत. डिफरंट डिव्हायसेस आर यूज्ड फॉर प्रोड्युसिंग इन्फॉर्मेशन, फॉर कम्युनिकेटिंग, क्लासिफाईंग, सेविंग, स्टोरिंग इन्फॉर्मेशन, मॅनेजिंग इन्फॉर्मेशन एक्सेट्रा. लक्षात घ्या, याच्यामध्ये कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे वापरले जातात. म्हणजे ती माहिती प्रोड्यूस करण्यापासून, ती तयार करण्यापासून, ती लोकांना माहीत होणे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लासिफिकेशन करणं, वर्गीकरण करणं, त्याच्यामध्ये स्टोरिंग करणं, ती माहिती साठवून ठेवणं, त्याचं मॅनेज करणं, ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रकारचे ह्याच्यात डिव्हायसेस ICTमध्ये इन्क्ल्यूड होतात. अजून एक त्यांनी उदाहरण दिलं. एक्झाम्पल, टेलिफोन इज यूज्ड फॉर शेअरिंग इन्फॉर्मेशन फॉर कन्झर्विंग विथ समवन. आपण लक्षात घ्या, पूर्वी पत्रांच्या साहाय्यानंच एखादी माहिती दुसऱ्याला पोहोचवता येत होती. अर्जंट असेल तर ती तार म्हणायचे पूर्वी, ट्रंक कॉल केला जायचा. तर ट्रंक कॉल म्हणजे फोनच, पण अतिशय महत्त्वाचं म्हणजे असेल तर तार करायचे पूर्वी. तर ही पोचायला सुद्धा 2-3 दिवस लागायचे. आजकाल काय, फोनच्या क्लिकवर सगळ्या गोष्टी पटकन तुम्हाला किंवा कुणालाही शेअर करता येतात. ह्या गोष्टी आता नवीनच्या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आता ICTमध्ये काय काय डिव्हायसेस आहेत, त्यांनी हा कंप्लीट द टेबल आहे, हा डिलीट केलेला पोर्शन आहे, रिड्यूस पोर्शनमध्ये गेलेला आहे. द कम्प्युटर विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिव्हायसेस फॉर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन इज कन्सिडर्ड टू हॅव गॉन थ्रू 5 जनरेशन्स सिन्स इट वॉज फर्स्ट क्रिएटेड. सुरुवातीला जेव्हा संगणकाची निर्मिती झाली त्याच्यानंतरचे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बदल झालेले, आणि ते बदल म्हणजे 5 जनरेशन त्याच्यात तयार झालेले आहेत. आणि त्या आपण आता त्याचे पिढी म्हणता येईल. ह्या 5 पिढ्यांचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये. द कम्प्युटर्स यूज्ड ड्युरिंग द पिरियड बिटवीन 1946, पहिल्यांदा जो झाले तो 1946 ते 1959 आर सेट टू बी फर्स्ट जनरेशन कम्प्युटर्स. लक्षात घ्या, ENIAC कम्प्युटर म्हणजे सुरुवातीचा जो असायचा इलेक्ट्रोडवर, तर तो जो आहे कम्प्युटर्स वॉज मेड इन दिस पिरियड. सगळ्यात पहिल्या प्रकाराचा जो कम्प्युटर त्या काळी पहिल्यांदा बनवला होता, तो कशापासून बनवलेला होता, तर वॉल्स वापरले होते. हे वॉल्स वेअर यूज्ड इन इट्स कन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये वॉल्व वापरल्यामुळे त्याचा आकारही मोठा राहायचा. द वॉल्स वेअर लार्ज इन साईज. दे आर ऑल्सो consumed a lot of electricity. They generated heat and computers would shut down many times. Today's computer are the 5th generation computers. लक्षात घ्या, पूर्वी काय व्हायचं की ते वॉल्स असायचे, ते वॉल्सच आकाराने मोठे होते, आणि ते आकाराने मोठे असल्यामुळं कम्प्युटरसुद्धा मोठ्या आकाराचे असायचे. तर एका रूमच्या आकाराचे सुद्धा कम्प्युटर होते पूर्वीच्या काळी. पण नंतर आणि त्यांना इलेक्ट्रिसिटी म्हणजेच वीज ही जास्त प्रमाणात लागायची, आणि त्याच्यामुळे ती जास्त हीट जनरेट करायचे, म्हणून ते कंपल्सरी ACमध्येच ठेवले जातात. धुळीचा प्रादुर्भाव होऊ नये ही काळजी घेतली जायची पूर्वी. तर त्याचमध्ये आणि ते कम्प्युटर्स पूर्वी हे खूप वेळा त्याच्यामुळे काय व्हायचं, शटडाऊन्स व्हायचे. टुडेज कम्प्युटर, आत्ताच्या काळातले हे जे कम्प्युटर आहे ते 5व्या पिढीतील कम्प्युटर्स आहे. द एंट्री ऑफ कम्प्युटर इन ऑल फील्ड्स इन दिस एज ऑफ टेक्नॉलॉजी हॅज बीन पॉसिबल ओनली ड्यू टू द इन्क्रीज्ड स्पीड ऑफ कम्प्युटर्स. लक्षात घ्या, या संगणकाची जे वापर आहे किंवा त्यांची ही जनरेशन जी डेव्हलप होत गेलेली आहे, ही पूर्णपणे त्याच्या
वापरावर, त्याच्या वेगावर ठरवलेली गेली. त्याच्यामध्ये जो स्पीड त्याचा वाढवला गेलेला आहे ह्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळते. इन विच फील्ड्स ऑफ वर्क वी सी कम्प्युटर्स बीइंग यूज्ड. आता कोणकोणतं काम आहे हे इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस आणि प्रोसेसर हे सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत असेल. नसेल तर याची वाचन करा, कारण हा सध्यासुद्धा रिड्यूस्ड पार्टमध्ये गेलेला आहे. तर इम्पॉर्टंट कंपोनंट्स हे आपण पुढच्या तासाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. नोट्स काढा आणि अभ्यासही करा. खूप मुलं व्हिडिओ कंप्लीट पाहत नाहीत. मी सर्वांचे वह्या परत आल्यावर चेक करणार आहे, कंपल्सरी आहे.